एकाच घरातील रक्ताच्या नात्यातील लोक ज्यावेळी एकमेकाच्या विरोधात उभे टाकतात, त्यावेळी मात्र त्याचा फायदा बाहेरचे लोक कसा घेतात, याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते म्हणजे बीड शहरातील क्षीरसागर कुटुंब. मागचे 40 वर्ष ज्या क्षीरसागर कुटुंबाची बीड शहरावर सत्ता होती, बीडची नगरपालिका ज्या क्षीरसागरांच्या ताब्यात होती, तिथे मात्र एकाच घरामध्ये 3 मतप्रवाह तयार झाले आणि ज्यावेळेस चुलत भाऊच एकमेकाच्या विरोधामध्ये दंड थोपटून निवडणुकीच्या आखाड्यात उभा टाकले, तिथे मात्र विरोधकाचा फायदा झाला आणि 40 वर्षात पहिल्यांदा क्षीरसागरांची सत्ता नगरपालिकेतून गेली. मात्र जी सत्ता विरोधकांनी क्षीरसागराकडून हिसकावून घेतली, त्याच विरोधकामध्ये एकमत राहिलं नाही. 6 महिन्याच्या काळातच अजित पवार गटाच्या नगरसेवकामध्ये तूतू सुरू झाली आणि याचा पुन्हा फायदा क्षीरसागर कुटुंबासाठी होताना पाहायला मिळतोय. खरं तर जे क्षीरसागर कुटुंब वेगवेगळी मतप्रवाह, वेगवेगळे पक्ष घेऊन राजकारणात उतरलं आणि म्हणून त्यांना सूर सापडला नाही. आता मात्र तेच क्षीरसागर बंधू एकत्र येत आहेत का? क्षीरसागर बंधूंची झालेली ही बंधू भेट गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या पत्त्यावर पडते का? बीड नगरपालिकेमध्ये चालू असलेली निजामशाही याला कुणाचा वरदाहस्त आहे? या संदर्भात बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर मागच्या 6 महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका राज्यामध्ये झाल्या. अनेक पक्ष सत्तेत आले, अनेक विरोधात गेले. मात्र एकाच पक्षातील नगराध्यक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकामध्ये जितका वाद टोकाला बीडचा गेलाय, मला वाटतं तितका वाद कुठल्याच नगरपालिकेत गेला नसेल. आणि म्हणून अजित पवारांच्या निधनानंतर बीड नगरपालिकेचं नेतृत्व म्हणजे अजित पवारांचं निधनाशी थेट संबंध यामुळे आहे, कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे की अजित पवार जसे पुण्याचे पालकमंत्री होते, तसे बीडचे सुद्धा पालकमंत्री होते आणि अजित पवारांच्या नेतृत्वामुळेच बीड नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालं होतं आणि अजित पवार गटाचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी विराजमान झालाय. पण या अजित पवारांच्या निधनाचा थेट परिणाम सुद्धा बीड नगरपालिकेच्या या सगळ्या गोंधळावरती होताना पाहायला मिळतोय, कारण अजित पवारांचं नेतृत्व गेलंय. आणि म्हणून खरं तर विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेली जी काही टीम होती, ती मात्र एकमेकावरती इतके मोठे आरोप करतायत की आता अजित पवार गटातील याच फुटीचा फायदा क्षीरसागर बंधूंना होताना पाहायला मिळतो. संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत, योगेश क्षीरसागर त्यांचे चुलत बंधू ज्यांनी त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली होती, ते पराभूत झाले. मात्र ते आता भारतीय जनता पार्टीकडे आहेत. मात्र अजित पवार गटामध्ये जशीच फूट पडली, सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक एकमेकावर ज्यावेळेस तुटून पडत होते, याचाच फायदा क्षीरसागरांना झाला. आणि मागच्या 8-15 दिवसामध्ये संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर या चुलत भावामध्ये दिलजमाई होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. खरं तर जे क्षीरसागर बंधू घरातल्या लग्न कार्यात अथवा कोणत्याही चांगल्या समारंभामध्ये कधीही उपस्थित राहत नव्हते, ते क्षीरसागर बंधू आता मात्र सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एकमेकांना मेणबत्ती देताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे मेणबत्ती या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा आहे की काही दिवसापूर्वी बीडमध्ये एक शासकीय कार्यक्रम झाला, तिथे योगेश क्षीरसागर आणि बंधू संदीप क्षीरसागर हे उपस्थित होते आणि ज्यावेळी दीप प्रज्वलन करायचं होतं, त्यावेळी मात्र संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर यांनी एकमेकाला मेणबत्ती देवाणघेवाण करण्याचा कार्यक्रम केला आणि म्हणूनच कदाचित त्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की हे 2 भाऊ एकत्र येणार का? खरं तर दोघांचे विचार वेगळे आहेत, दोघांचे पक्ष वेगळे आहेत, एकमेकाच्या विरोधातले पक्ष आहेत. कारण अजित पवार गटाच्या नगरसेवकांचा आता हे विरोध करणारे संदीप क्षीरसागर हे अर्थात शरद पवार गटाचं नेतृत्व करतात. योगेश क्षीरसागर हे भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसापूर्वी आलेत. त्यामुळं एक अनोखं किंवा विचित्र असं गठबंधन आपल्याला सध्या या बीड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये होताना पाहायला मिळतं. सगळ्यात आधी समजून घेऊया बीड नगरपालिकेमध्ये होतंय काय. बीड नगरपालिकेची जी निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीच्या वेळी नेमकं कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले होते? थेट जनतेतून नगराध्यक्ष होता. त्यामुळे अजित पवार गटाचा नगराध्यक्ष या ठिकाणी विराजमान झाला आणि आज मी तिला अजित पवार गटाचे 19 नगरसेवक या सभागृहामध्ये आहेत. त्या खालोखाल नंबर लागतो तो अर्थात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचा. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी जे नगरसेवक निवडून आले त्यांची संख्या सुद्धा 15 वर आहे आणि त्यानंतर शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वात निवडणूक लढलेले जे काही नगरसेवक होते यांचा आकडा 13 वरती आहे. काय झालं नेमकं? नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर शेख निजाम जे स्वच्छता सभापती म्हणून बीड नगरपालिकेचे काम बघत होते,
यांच्यावरती मोठे आरोप झाले आणि आपल्याला माहिती आहे की प्रशासकीय काळामधला 24 आणि 24 असा 48 कोटी रुपयाचा निधी बीड नगरपालिकेला मिळाला. मूळ वादा इथून सुरुवात झाली वादाला, जिथे 48 कोटी रुपये आलेल्या या विकास निधीचा खर्च कसा करायचा आणि त्यावेळी असा आरोप केला जातो की स्वच्छता सभापती असलेल्या शेख निझाम यांनी डायरेक्ट 10 लोकांची जी स्टँडिंग कमिटी आहे त्या स्टँडिंग कमिटीला विश्वासात न घेता बोगस सह्या करून त्या ठिकाणी त्या कामाची विभागणी करण्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि इथूनच या वादाला सुरुवात झाली. बरे आरोप कुणी केलेत? अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी केलेत. अमर नाईकवाडे, फारुख पटेल, जे खरं तर मागच्या 20, 25, 30 वर्षापासून बीडच्या नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या सभागृहात पाहायला मिळतात. जुने जाणते नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. यांनीच त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्ष आणि स्वच्छता सभापती असलेल्या शेख निजाम यांना विरोध करायला सुरुवात केली आहे आणि हे भांडण केवळ इथपर्यंत राहिलं नाही, तर अखेर विशेष सभा बोलवावी लागली. हा वाद केवळ बीड पुरता मर्यादित राहिला नाही, तर हा वाद थेट बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत गेला आणि जे 24 कोटी रुपयाच्या कामाची पहिले शेख निजाम यांनी स्टँडिंग कमिटीकडनं परवानगी घेतली असं दाखवलं होतं, तो निर्णय कॅन्सल करावा लागला आणि कालच्या या निर्णयावेळेस तर एक अनोखं गठबंधन ज्याला म्हणतो मी, असं अजित पवार गटाचे नगरसेवक एकत्र आले विरोध करायला. त्यांच्यासोबत होते शरद पवार गटाचे नगरसेवक आणि त्यांच्यासोबत होते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक. आणि म्हणूनच आता बीडच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये असं म्हटलं जात आहे की 40 वर्ष ज्या क्षीरसागरांनी एक हाती अंमल किंवा सत्ता बीड शहरावरती ठेवली, त्याच क्षीरसागरांच्या पश्चात मात्र 6 महिने सुद्धा विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वात या ठिकाणी नगराध्यक्ष काम करू शकला नाही. या ठिकाणी होणाऱ्या पक्षीय राजकारण जरी बाजूला सारलं तरी विजयसिंह पंडित हे ज्या गेवराई विधानसभा मतदारसंघातून येतात, त्या विधानसभा मतदारसंघासोबतच त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघावरती लक्ष घालायला सुरुवात केली आणि इथेच माशी शिंकली. आपण बघतोय की राजकारणामध्ये आपापले गड आपण स्वतः सांभाळायचे आणि कुणी कुणाच्या गडामध्ये, कुणी कुणाच्या मतदारसंघामध्ये इंटरफिअर करायचा नाही असा अलिखित नियम असतो. इथे मात्र क्षीरसागरांच्या गडाला सुरुंग लावत विजयसिंह पंडित किंवा पंडित घराणं बीडमध्ये आपल्या नेतृत्वात नगराध्यक्ष केला खरा, मात्र 6 महिने सुद्धा त्या नगराध्यक्षाचं काम नीट चालत नाही अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. अजित पवार गटामध्ये नगरसेवकामध्ये जे दुफळी निर्माण झाली आहे, याचा फायदा उद्या क्षीरसागर बंधूंना होणार आहे का? जे क्षीरसागर कुटुंब विभक्त झाल्यामुळेच, म्हणजे जयदत्त क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, संदीप क्षीरसागर हे विभक्त झाल्यामुळेच कदाचित आज क्षीरसागर कुटुंबाला नेतृत्व उरलं नाही, किंवा जे नेतृत्व एकट्या संदीप क्षीरसागर यांचं सोडलं तर आजही योगेश क्षीरसागर किंवा जयदत्त क्षीरसागर यांना मोठ्या राजकीय पक्षात कुठेही वाव नाही. अशा परिस्थितीमध्ये विजयसिंह पंडित यांच्या एका खेळीमुळे क्षीरसागर कुटुंबांचा मोठा फायदा होईल का? आणि तो फायदा होत असेल तर मग योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे 2 बंधू जर एकत्र आले तर बीड विधानसभा मतदारसंघाचं पुढे काय? या प्रश्नाची उत्तरं खरं तर पुढच्या 2-3 वर्षात जरी मिळणार असली तर एक मात्र खरं आहे की विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बीड नगरपालिकेत चालू असलेल्या निजामशाहीच्या विरोधामध्ये पहिल्यांदाच क्षीरसागर बंधू एकत्र आलेत आणि कदाचित ही उद्याच्या बीड विधानसभा मतदारसंघातील बदलत्या राजकारणाची चाहुल आहे का, अशी चर्चा सुरू झाली. धन्यवाद.